नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी जानेवारी हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी व इतरत्र आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून घ्यायचे आहे, कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। कारण आपल्या चॅनलवरती एज्युकेशन कंटेंट असेल किंवा ज्या काही लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड महत्त्वाच्या अपडेट असतील त्या वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार जानेवारीचे 1500 रुपये या तारखेला येणार समोर आली महत्त्वाची अपडेट। तर पहा, लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यावर आता लवकरच जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे। पुढच्या महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका आधी महिलांना हे पैसे मिळू शकतात, त्यामुळे लक्षात घ्या, खूप महत्त्वाची अपडेट आहे। अपडेट आवडली तर लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला शेअर करायला विसरू नये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये जे आहेत ते आता मिळणार आहेत जानेवारीचा हप्ता। जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच ही जी अपडेट आहे खूप आनंदाची अपडेट, गोड बातमी म्हणता येईल। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आनंदाची खुशखबर आहे आणि याच खुशखबरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नये। तर पहा, लाडकी बहीण योजनेत महिलांना आता डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे, त्याचबरोबर नोव्हेंबरचा देखील हप्ता मिळालेला आहे। तुम्हाला मिळाला का नाही, तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि तुम्हाला पैसे आले की नाही हे देखील आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही देखील तुमचं प्रश्नाचे उत्तर देखील देऊ आणि सांगू देखील। तर चला पुढे पाहूयात। लाडकी बहीण योजनेत महिलांना आता डिसेंबर हप्ता मिळाला आहे, त्यानंतर महिला जानेवारीच्या हप्त्याची आता मोठी प्रमाणात वाट पाहत आहेत की जानेवारीचा हप्ता केव्हा येणार। तर पहा, जानेवारीचा हप्ता सर्वांना येणार आहे, परंतु लाडकी बहीण योजनेसाठी आता EKYC अनिवार्य आहे। ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली त्यांना जानेवारीचा हप्ता भेटणार आहे, परंतु ज्यांनी केली नाही त्यांना जानेवारीचा हप्ता येणार नाही, त्यांना तात्पुरता अपात्र यादीमध्ये टाकलेला आहे। आता पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा आली नाहीये, त्यामुळे लक्षात ठेवा, अधिकृत घोषणावरती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, अफवांवरती नाही। एक महत्त्वाचे अपडेट, या दिवशी मिळणार जानेवारीचा हप्ता। लाडकी बहीण योजनेत महापालिका निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा केलेला आहे आणि त्याआधी मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशी महिलांना नोव्हेंबरचा हप्ता देखील जमा केला होता, हे देखील आपल्याला माहीत आहे। परंतु जर पाहायला गेलं तर त्यामुळे आताही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधीच महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो का, जाण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या आधी महिलांना मिळणार 1500 रुपये, ही देखील एक महत्त्वाची अपडेट आहे। आपण या ठिकाणी पाहूया, थोडक्यात तारीख देखील आलेली आहे। जिल्हा परिषद निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे, हे लक्षात ठेवा, आणि 5 फेब्रुवारीच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। दरम्यान जानेवारीचा महिलांना 3000 रुपये येण्यात असल्याचे बोलले देखील जात आहे, मात्र आता आल्यावरच आपल्याला समजेल, अधिकृत घोषणा अजून देखील आलेली नाही। मात्र काँग्रेसने विरोधात निवडणूक आयोगाला पत्र दिले होते की याबाबत अग्रिम पैसे देऊ शकत नाही, असं देखील निवडणूक आयोगाने सांगितलं होतं आणि त्यानंतरच एकच हप्ता दिला होता। आता पुढच्या महिन्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाईल, हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता थोडक्यात पाहूयात की कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत, खूप महत्त्वाचे अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेत काही महिलांना हप्ता आता मिळणार नाही आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणं सांगितलं होते, परंतु काही वेळा अडचणीने लाडक्या बहिणींना आता KYC केली नाही आणि त्याच दरम्यान आता या महिन्यात लाडक्या बहिणींना आता पैसे मिळाले नाहीत आणि त्यामुळे जानेवारीचा हप्ता देखील आता त्यांना भेटणार नाही। अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, वंदे।